भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह चंद्रकांत पाटील, सुनील तटकरे आणि आशिष शेलारांचे खरातला फोन कॉल्स। अंजली दमानिया यांचा मोठा आरोप। रुपाली चाकणकरांचे भोंदू अशोक खरातला 177 कॉल्स। खरातचे चाकणकरांशी 9 तास 22 मिनिटांचं संभाषण। अंजली दमानियांचा मोठा आरोप। तर चाकणकरांना आधी अटक करा, चौकशीनंतर कारवाई करा, दमानियांची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे अशोक खरातला 17 कॉल्स। शिंदेंनी कशासाठी कॉल केले, दमानियांचा गंभीर आरोप। तर शिंदेंचे खरात सोबत सर्वात मोठे 21 मिनिटांचं संभाषण, दमानियांचा दावा। अशोक खरात प्रकरणात नेत्यांचे संबंध जोडून राजकीय वळण देऊ नका। दमानियांच्या आरोपांवर मंत्री शिरसाटांचं उत्तर। पोलिसांचा योग्य दिशेने तपास सुरू, चौकशीत समोर येणाऱ्या कोणत्याही पक्षातील नेत्यावर कारवाई होणारच। शिंदे खरातच्या संभाषणावरील आरोपांवर शिरसाटांची प्रतिक्रिया। मंत्री चंद्रकांत पाटलांचे 8, सुनील तटकरेंचा 8, तर आशिष शेलारांचा भोंदू अशोक खरातला 1 कॉल। अंजली दमानियांचा मोठा आरोप। तर चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांचेही खरातला 236 कॉल झाल्याचा दमानियांचा दावा। दीपक केसरकरांचे जवळचे व्यक्ती दीपक लोंढे, भोंदू अशोक खरातला 189 कॉल्स। अंजली दमानियांचा गंभीर आरोप। दोघांमध्ये तब्बल 8 तास 29 मिनिटं संभाषण झाल्याचा दमानियांचा दावा। घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाचा खुलासा। सर्व काही वडिलांना माहिती, खरातच्या मुलानं कबुली दिल्याची सूत्रांची माहिती। एसआयटी चौकशीत खरातच्या मुलानं धक्कादायक कबुली दिल्याची माहिती। भोंदू खरात 130हून अधिक बनावट खाती उघडून कोट्यवधींचा गैरव्यवहार करायचा। पोलिसांच्या तपासात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार उघड। चाकणकरांच्या बहिणीसह समता पतसंस्थेतील खाती होल्डवर। पोलिसांच्या आदेशानुसार 100हून अधिक खाती होल्ड। समता पतसंस्थेत खरातकडून कोट्यवधींचा व्यवहार। अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमधील संस्थापक भोंदू खरातचे भक्त। समता पतसंस्थेचे राज्य अध्यक्ष काका कोयटे भोंदू खरातचे भक्त। समता पतसंस्थेत भोंदू खरातनं समता पतसंस्थेत 100 खाती वापरली आहेत। नामकर्ण आवारे चौकशीच्या फेऱ्यात भोंदू अशोक खरातचा हस्तक। नामकर्ण आवाऱ्याची चौकशी। शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू। जगदंब पतसंस्थेच्या व्यवहारांबद्दल चौकशी सुरू। नामकर्ण आवारे सिनियर येथील जगदंब पतसंस्थेचा संस्थापक। खरात प्रकरणी शिवनिका संस्थांच्या 3 संचालकांची एसआयटी चौकशी। खरात समोरच 3ही संचालकांची आर्थिक व्यवहारासंदर्भात चौकशी। खरातकडे स्वेच्छेने गेलेल्या महिलांवरही कारवाई करा। खरात प्रकरणी लेखिका अरुणा सबाने यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। व्हिडिओ फोटोमध्ये महिलांना जबरदस्ती आणलंय असं वाटत नाही, तर महिलांना गुंगीचं औषध दिल्याचंही दिसत नाही, सबाने यांची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी महिलांना दोष देऊन उपयोग नाही। लेखिका अरुण सबानेंच्या मागणीवर संगीता तिवारींची प्रतिक्रिया। तर भोंदूचे पाय धुणाऱ्या चाकणकरांवरही अजून कारवाई का नाही, तिवारींचा सवाल। पीडितांवर कारवाईची मागणी करणाऱ्या लेखिका खरातला वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? लेखिका अरुण सबानेंच्या मागणीवर तृप्ती देसाईंचा सवाल। तृप्ती देसाई, खरात प्रकरणातील महिलांवरही कारवाई करा अशी सबानेंकडून मागणी करण्यात आली आहे। खरात प्रकरणी गोऱ्हेंची माहिती देणारे शिवसेनेचेच कार्यकर्ते। एक व्यक्ती पुण्यातील तर दुसरी व्यक्ती नाशिकमधील, तृप्ती देसाईंचा दावा। तर योग्य वेळी समोर येईल, माहिती देणाऱ्यांना सांगितल्याची देसाईंची माहिती। माढ्यातील अंजन गावात लक्ष्मण हाकेंचा ठिय्या। पुतळा शासकीय जागेत स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ठिय्या। पुतळ्याच्या जागेसाठी मोजणीही होऊ देणार नाही, हाकेंची प्रतिक्रिया। माढ्यातील अंजन गावात महापुरुषांचा पुतळा बसवण्यावरून वाद। पोलिसांकडून बॅरिकेड्स, बाहेरील नागरिकांना प्रवेशास मज्जाव। दोन्ही बाजूंना पोलिसांनी बॅरिकेड लावून प्रवेश रोखला। अंजन गावात बसवलेल्या पुतळ्याला हार घालण्याची एका गटाची मागणी, तर पोलिसांनी आक्रमक गटाची हार घालण्याची मागणी पूर्ण केली आहे। अंजन गावातील वादावर चर्चा करून तोडगा काढू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया।
तर शांततेने प्रकरण घेण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन। माढ्याच्या अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढवण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। बारामती पोटनिवडणुकीसाठी काल इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। काँग्रेस मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार। बारामती राहुरी पोटनिवडणुकीवर काँग्रेसची आज मित्रपक्षांशी चर्चा। पोटनिवडणुकीवरून काँग्रेस आज ठाकरेंच्या शिवसेनेशी चर्चा करणार। ठाकरे शिवसेनेसोबतच पवारांच्या एनसीपी सोबतही काँग्रेस चर्चा करणार। पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय समाज पक्ष आणि वंचित काँग्रेस सोबत। बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसनं उमेदवार देऊ नयेत। काँग्रेसनं अनेक वर्षे अजितदादांच्या सहवासात राजकारण केलंय। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर राहुरी पोटनिवडणूक काँग्रेसनं लढवल्यास काही अडचण नाही, बावनकुळेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांकडून रात्री दिल्लीत प्रफुल्ल पटेलांची भेट। जवळपास तासभर चर्चा। काल दिवसभर सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यात प्रफुल्ल पटेल उपस्थित नसल्यानं चर्चा सुरू झाल्या होत्या। दरम्यान सुनेत्रा पवार अजूनही दिल्लीत। तटकरे पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे। तटकरे पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांनी ट्विट केलंय। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईकडे रवाना। काल दिवसभराच्या भेटीगाठींनंतर सुनेत्रा पवार मुंबईला रवाना। सुनेत्रा पवारांनी दौऱ्यात कोणत्याही एनडीए नेत्याची भेट घेतली नाही। 9 एप्रिलला सुनेत्रा पवार पुन्हा दिल्लीला जाण्याची शक्यता। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोरील पार्किंग प्रशासनाकडून बंद। सुरक्षेच्या कारणामुळे 3 महिन्यांपासून मंदिरासमोर पार्किंग बंद। दक्षिण दरवाजा बंद झाल्यानं व्यावसायिकांना मोठा फटका। व्यवसाय होत नसल्यानं व्यावसायिक हवालदिल झालेत। बाबासाहेबांवर केलेल्या वक्तव्यावरून पेडणेकरांकडून दिलगिरी। बाबासाहेबांच्या मनावरही मनाच्या श्लोकांचा परिणाम दिसला असं वक्तव्य पेडणेकरांनी केलं होतं। पुन्हा अशी जोडणी करणार नाही, पेडणेकरांकडून दिलगिरी। अमरावतीत बच्चू कडूंसह दोघांवर गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंच्या भावाला मारण्याचा कट रचल्याचा आरोप। प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडे यांची पोलिसात तक्रार। अमरावतीच्या चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सत्याचा विजय झाला, मात्र एका वर्षात माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं। एका नेत्याला टार्गेट करण्यासाठी मला टार्गेट करण्यात आलं। निर्दोष मुक्ततेनंतर सतीश उर्फ खोक्या भोसलेची प्रतिक्रिया। फलटण आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाळ बदनेला जामीन। कोल्हापूर सर्किट बेंचकडून न्यायालयाकडून जामीन मंजूर। 50,000च्या वैयक्तिक बॉन्डवर जामीन मंजूर। शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार नगरसेवक फोंड संकटमोचकांचं कर्तव्य आहे का? संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका। संकटमोचक बांधावर जातात, रस्त्यावर उतरतात। आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार आहेत का, असं प्रत्युत्तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलंय। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक वसतिगृहात सिलेंडरची कमतरता। चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। कमर्शियल सिलेंडरचं वाटप पूर्णपणे बंद। लातूर जिल्ह्यात आंबा फळबागांना वादळी पावसाचा मोठा फटका। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं आंबा पीक जमीनदोस्त। वादळी पावसाचा फटका बसल्यानं शेतकरी अडचणीत। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात अवकाळी पावसानं आंबा बागांचं नुकसान। तात्काळ नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वादळी वाऱ्यामुळे कच्चे आंबे गळून पडलेत। नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर। द्राक्ष आणि कांदा पिकं धुक्यामुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता। शेतकऱ्यांना महागडी औषधं फवारणी करण्याची वेळ येणार। उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग 4 दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीचं थैमान। काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। वर्धा जिल्ह्यातील देवळी, आर्वी तालुक्यातील 5 गावात वादळी वाऱ्यानं घरांचं नुकसान।
देवळीमधील काही गावांमध्ये घराचं छप्पर उडालंय, तर नुकसानीच्या माहितीचं प्रशासनाकडून संकलन करण्यात येत आहे। जालना जिल्ह्यात 15 दिवसांमध्ये 3 वेळा अवकाळी पावसाची हजेरी, 2000 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान, रबी हंगामातील पिकांसह फळबागांचाही समावेश, वीज पडून छोटी मोठी 16 जनावरही दगावली। नंदुरबार तालुक्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतीचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी। मनमाडमध्ये अवकाळी पावसाचा मका पिकाला फटका, शेकडो क्विंटल मका पावसानं भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान। चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत, इरई नदीच्या जॅकवेल मधील पंपात बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत, शहरात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची वेळ, पंप बिघाड दुरुस्ती करून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे। पुण्यात अवकाळीचा कहर, कोथरूडचे नागरिक उतरले थेट ओढ्यात, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी, ओढ्या नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बदलून केलेले बांधकाम, नाला बुजवून केलेल्या डीपी रस्त्यामुळे पाणी तुंबत असल्याचा नागरिकांचा आरोप। मुंबई महापालिका भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल, भाजपकडून प्रशासकीय काळात निघालेले जुने 1000 कोटींचे टेंडर रद्द, 1000 कोटीचं 4 कंत्राटही रद्द। मुंबईत फॅशन स्ट्रीट जवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयात स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर, स्टॉलसाठी राहुल नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांची परवानगी, स्टॉल चालकाची माहिती, नार्वेकरांकडून मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची माहिती। जळगावच्या एरंडोल तालुक्यातील उतराण परिसरात पाटचारी फुटलेल्या पाटचारीमध्ये पाणी शेतामध्ये शिरल्यानं शेतकऱ्याचं मोठं नुकसान, या घटनेमुळे पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। आखाती युद्धाचा धुळ्याच्या भाजीपाला बाजारावर परिणाम, 1000 ते 1200 रुपयांच्या टोमॅटो कॅरेटला 100 ते 150 रुपयांचा भाव, भाजीपाला विदेशात जात नसल्यानं भाव कोसळले, भाव मिळत नसल्यानं शेतकरी संकटात।